गुरु राम जी महाराज ने धिन्नो 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 सरस्वती भगवान ने धिन्नो 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 सदा स्वरूपी संतान ने धिन्नो 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 प्रथम वंदन गुरुदेव जी जिन दियो नाम तत् सार धोते वंदन राम जी जामे क्या भरम विकार तृतीय वंदन सब संत जन जाके पद रज पर सदा हंस उतर जाए पार शरणा सतगुरु दयाल को मुकैर दे हरि नाम नित पथ संगत साधकी आजीवन मोक्ष सुख राम सब धरती कागज करूं सब वन कलम कटाए सात समुंदर साई करूं सतगुरु गुण ज्ञान जाए नमो नमो सुख राम जी राम संत गुरुदेव जन राधो वंदन करे शरण कमल की से नमो राम केवल ब्रह्म सतगुरु सत भगवान जन सुख सारण वंदन करे आदि अंत के संग सतगुरु मेरा सूरमा करे शब्द की जो तुम्हारे गोला ज्ञान का हरे भरम की खोट करुणा राखो राम जी बरसो दीन दयाल गुण अवगुण सब भगत तो आधो प्रीत संभाल राम गुरुदेव जी को श्री अनंत बार 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 श्री सब संता को प्रणाम नरे परिक्रमा प्रणाम सहित शीश निभाओ करो पाए मेरे साई राम राय दीजो भक्ति दान रे कर जोड़ करुणा करो करुणा निधान आगे लागे मीठो राम नाम मौको मेहरबान रे सर्वना सुना तो राम रसना गुणा तो राम वाणी में करो तो राम संत खान रे नाम के प्रति दीजो नाम को प्रकाश दीजो नाम के प्रति सुख साक्षी आनंद रे सद्गुरु राम जी महाराज ने भिन्न हो सदा स्वरूपी संताने भिन्न हो सभी राम राम राम। तो आज ये सत्संगत
सोलापुर जिले के अंदर माहौल गांव के अंदर हमारे सदगुरु जी, हमारे सदा स्वरूपी संत श्री हजारीलाल जी गहलोत, जैतारण जिला पाली राजस्थान, उनके आदेश से एक 4-5 दिन की सत्संग गांव चल रही है, उनकी आज्ञा से। तो सदगुरु सुखराम जी महाराज इस ग्रंथ के अंदर फरमा रहे हैं। यहाँ पे सदगुरु सुखराम जी महाराज ये ग्रंथ अपने शरीर के ऊपर पूरा अनुभव किया, पूरे शरीर की खोजना की और शरीर के अंदर खंड खीन भ्रमण की पूरी रचना को अंदर देखा। इस परमात्मा ने मानव शरीर के अंदर क्या क्या है और इस खंड खीन भ्रमण को पार करके जो चौथा पद है, जो संतों का देश है, उसको सतलोक के दो, अजर लोक के दो, अमर लोक के दो, केवल पद आनंद पद के दो। वहां जीते जी अनुभव करके उस देश में पहुंचे। उसके बाद सदगुरु भगवान ने, इस पारब्रह्म परमात्मा ने सदगुरु पदवी देके मृत्यु लोक में भेजा, क्योंकि हंसों को लेके आओ, क्योंकि जीवात्मा 84 लाख योनियों भोग के मानव शरीर को मिल गया। अब मानव शरीर में अपना आपा भूल गया। आपा का मतलब ये कि किसके लिए परमात्मा ने तुम्हारे लिए मानव शरीर देके भेजा तुम्हारे को। उस मानव शरीर के लिए कितनी परमात्मा को विनती की आपने। जब ये जीव 84 लाख योनियों में था, हे परमात्मा मेरे को मानव शरीर दो, ये मनुष्य जन्म दो मेरे को, मैं आपकी भक्ति करूंगा और आपकी भक्ति करके मैं जीते जी खंड खंड भ्रमण के ऊपर जो चौथा लोक है, जहां पे काल कर्म उसकी पहुंच नहीं है, उस देश में मेरे को आप लेके जाओ। जो मेरे अंदर, जो मैं 84 लाख योनियों में जन्म जन्म में दुख पा रहा, 9 मास गर्भ के मां में ऊंधे मुंह झूल रहा, जो योनि में जा रहा हूं 84 लाख योनियां हैं, मैं पड़े गर्भवास के दुख से, इन नरकों के दुख से, ये भोग भोग के मैं दुखी हो गया। जब ऐसे सदगुरु जी महाराज को और सृजनहार परमात्मा सदगुरु भगवान मृत्यु लोक में भेजे कि अपने अनुभव ज्ञान के द्वारा, अपने अनुभवी ज्ञान के द्वारा, अपने उपदेश के द्वारा ये जीव को सत्य रास्ता बताओ, क्योंकि जीव भ्रम में पड़ गया है। भ्रम का मतलब ये, कभी ये भक्ति में गया, कभी वो भक्ति में गया, कभी वो भक्ति में गया, कभी वो भक्ति में गया, उसको सत्य रास्ता नहीं। वो भक्ति में ये बोले, ये भक्ति में ये बोले, वो भक्ति में ये बोले। अब ये जीव भ्रम में पड़ गया। अब इसका भ्रम कौन खत्म करे? जब तक भ्रम है वो जीव को सत्य रास्ता नहीं मिलेगा। और सदगुरु है वो आपको सत्य रास्ता बताते हैं। जो ये जीव भ्रम के अंदर पड़ा है, वो भ्रम कौन सा? क्योंकि संसार के अंदर 3 प्रकार की भक्ति बताई संतों ने, शिरगुण भक्ति, निर्गुण भक्ति और केवलीय भक्ति। अब ये तीनों भक्ति का जब अपने ज्ञान के द्वारा, अपने उपदेश के द्वारा जब अलग अलग निर्णय करते हैं कि शिरगुण भक्ति करने से क्या मिलेगा, सेवा करोगे, पूजा करोगे, चंदन चढ़ाओगे, तिलक करोगे, अगरबत्ती करोगे, उपास करोगे, ये सब आपको संसार में, ये शिरगुण भक्ति है, उसे संसार में आपको फलों की प्राप्ति होती है। फल का मतलब आप अच्छे कर्म करो तो आपको स्वर्गलोक मिल जाएगा, वैकुंठ मिल जाएगा, पर आप उसको भोग के, पूरा सुकृत भोग के वापस मृत्यु लोक में वापस आना, क्योंकि जीवात्मा का जन्म मरण नहीं मिटता उससे। संसार में फल मिले, पदवी मिले, गर्भ में छूटे, कोई जन्म मरण नहीं छूटता। तो संत फरमा रहे कि शिरगुण भक्ति से तेरा जन्म मरण नहीं मिला, तू मोक्ष में नहीं जा सकता।
अमर लोक में नहीं जाता। इस संसार के अंदर गाड़ी का बल रहता ना, वैसे घूमते रहती है लोग, ये जन्म से ये जन्म, ये जन्म से ये जन्म, ये जन्म से ये जन्म। और दूसरी भक्ति है निर्गुण भक्ति, निराकार, जिसका आकार नहीं है। वो भक्ति से पारब्रह्म तक जा सकता है, और पारब्रह्म से जीव को वापस गर्भवास में आने की रीति है उसको। जितने भी अवतार हैं सब पारब्रह्म से आए हैं और पारब्रह्म में सौंप है, और पारब्रह्म से ही जीव का यह बीज छूटता है, गर्भवास में आता है, यानी जीव का जन्म मनुष्य से भी नहीं छूटता। और तीसरी भक्ति है केवली भक्ति। जो केवली भक्ति है वो सद्गुरु विधि से अपने को वेद से भजन की विधि बताई जाती है, और वो विधि है सांस और उसास के अंदर। क्योंकि केवली भक्ति में यही है कि आपने कई जन्मों में कितने कर्म किए, ये जन्म में भी किए, कर रहे भी हैं, और अगले जन्म के भी पड़े। जब ये केवल भक्ति में संत अपने को विधि बताते हैं, भेद बताते हैं, क्योंकि जब तक ये जीव आत्मा के कर्म साथ में है, जब तक वो मेरे देश में नहीं है, तब वो विधि बताते हैं कि सांस और उसास में इस राम नाम का सिमरन करके तेरे कई जन्मों के कर्म है, वो सतगुरु से भजन करके धोके मेरे पास आजा। खंड पे ब्रह्मण और चौथा देश, जो संतों का देश है, अमर लोक के दो, सतलोक के दो, केवल पद, आनंद पद के दो, उस देश के अंदर जीव को संत लेके जाते हैं। बोलो सतगुरु सुखराम जी महाराज ने धिन्नो 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 सता स्वरूपी संताने धिन्नो धिन्नो धिन्नो। तो संतों का काम यही है कि जब तक ये जीव आत्मा भ्रम में है, जब तक उसका सही रास्ता नहीं मिलता। जब तीनों भक्तियों का जब अलग अलग निर्णय मिल जाएगा, अब परमात्मा ने इंसान को ज्ञान दे दिया, दिमाग दिया, विवेक दिया। किसके लिए दिया? सोचने के लिए, समझने के लिए, और कोई काम करके अपन विधि विधान से करके तो सफलता मिलती है। जब अपने को ज्ञानेंद्रिय काम मिले, अपने अपने को काम है, कौन से देश में जाना है, किसके लिए जन्म मिला है, क्यों मिला है, उसका निर्णय संत बताते हैं अपने अणुदेव वाणी के अंदर। क्योंकि संतों का तो एक ही काम है, उनका एक ही लक्ष्य है। सदगुरु का लक्ष्य एक ही है, आत्मा रूपवंती है नहीं परमात्मा को मिलने के लिए। तो सदगुरु जी महाराज दिल में करते हैं। दिल में का मतलब वो ससपद नयन से ब्रह्म विराट से आके ये कंठ लोग प्रकट करते हैं। वो ससपद है, वो इस आत्मा को, वो सुरता को पकड़ के शरीर के अंदर 12 स्थान है। 12 स्थान में 2 रस्ते, शंखनाल और पंखनाल। शंखनाल के 6 स्थान, पहला स्थान कंठ कवल, हृदय कवल, मध्य कवल, नाभि कवल, ब्रह्मा कवल, गुदाकार। ये 6 पूर्व के स्थान है। ये पार करा के पिछम के रास्ते, पिछम का रास्ता है वो है बंगाल का रास्ता। वो अपने को पार करा के 10 द्वार फोड़ के उस देश में लेके जाते हैं। जब अपने को ऐसी विधि मिलती है, जब ये जीवात्मा जन्म मरण से रहित होती है। इसलिए महाराज अपने को फरमा रहे हैं, क्या फरमा रहे हैं कि हे जीवात्मा, तेरे को मनुष्य जन्म मिला, और ये मनुष्य जन्म में अगर तू परमात्मा की भक्ति नहीं की तो तेरे को 84 लाख योनियों में जाना पड़ेगा। इसलिए महाराज इस ग्रंथ का नाम है परम पछताओ ग्रंथ, यानी पिछतावा ही पिछतावा। किसके लिए? ये मानव शरीर के लिए। कितने साल तक पिछतावा है? 43,20,000 वर्ष के बाद ये नर्दे मिलेगी आपको। 43,20,000 ईयर के बाद में ये मानव शरीर मिलेगा। जब तक पिछतावा ही पिछतावा है। इसके लिए मानव शरीर। तो इसलिए महाराज फरमा रहे कि भक्ति में चारे राम की मिनका दे पाए, पिसता से सुख राम के लख
84 माय। अब महाराज फरमा रहे हैं कि आज अपने कोई मनुष्य शरीर मिला, परमात्मा की भक्ति के लिए मिला, और ये भक्ति को भूल गए, तो महाराज फरमा के 84 लाख योनि में तो तेरे को जाना ही है, नरकों में तेरे को जाना कोई रोकने वाला नहीं। क्योंकि जब तू 84 लाख योनियों में था, जब इस परमात्मा को कितनी विनती की तूने कि हे परमात्मा मेरे को मानव शरीर दो, मैं ये काल से ये जम की मार खाते खाते कई जन्म बीत के कई युग बीत गए, हे परमात्मा मानव शरीर दो। जब तुम्हारी पुकार सुन लेते हैं, क्या सुनते हैं कि जम जालम के त्रास सो हंसा करे पुकार, सुखिया साहेब आविया ले जन को अवतार। के जम जालम की त्रास से हंसा करे पुकार, कहां से? ये मृत्यु लोक से उठा लेते हैं। तो महाराज फरमा रहे हैं कहां से? मृत्यु लोक से पुकार करे इस परमात्मा को, ससुर भगवान को, हे परमात्मा हमारे को मानव शरीर दो, हम हमेशा आपकी भक्ति करेंगे। इतना इतना दुख के साथ इस परमात्मा ने तुम्हारी पुकार सुन ली। अब पुकार सुन के परमात्मा ने तुम्हारे को धर्मराज जी के पास भेजा। किसको? इस जीव को। किसके लिए भेजा? इसको मानव शरीर देने के लिए गर्भवास में भेजो उसको। जब ये जीव आत्मा को, जब ये धर्मराज जी के पास में जाके खड़ी हो जाती है, अब धर्मराज जी इसको क्या बोलते हैं कि हे जीव आत्मा तेरे को मानव शरीर दे के गर्भवास में भेज रहा तो हूं, परंतु मृत्यु लोक में, ये मृत लोक के अंदर तेरी आत्मा का सगा कोई नहीं है। तेरे शरीर के सगे सब मिल जाएंगे, माँ पिता भाई बहन कुटुंब सब मिल जाएंगे, तेरी आत्मा का सगा कोई नहीं है। वहां तेरा हितैषी प्रेमी कोई नहीं है तेरी आत्मा का। तेरे को भेजना तो हूं, पर वहां सोच लेना, वहां पे एक परमात्मा की भक्ति अगर तू करेगा तो जन्म मरण से रहित होगा, नहीं तो वापस उस परमात्मा को भूल गया, ये परमात्मा की भक्ति भूल गया तो वापस लक्ष्य 84 के अंदर तेरे को डालूंगा, नरकों में डालूंगा। सोच ले, समझ ले, धर्मराज ने इतने जीव को इतने बातें करके गर्भवास में भेज दिया। अब जीवात्मा गर्भवास में गई। अब गर्भवास के अंदर वो जठरा अग्नि के अंदर पक रही है, पैर पसार नहीं सक रही है, मल मूत्र खा रही है, अंदर सांस ले नहीं सक रही है। वो 9 महीने तक इस परमात्मा को विनती करती है कि हे परमात्मा सब दुख दे दे, गर्भवास का दुख मत दो मेरे को। 9 महीने तक विनती करती है, परमात्मा आपकी भक्ति के सिवा दूसरी भक्ति नहीं करूंगा, कोई आन उपासना नहीं करूंगा, आपका जो नाम का भजन सिमरन नहीं करूंगा। बड़े स्वादे किए जीवात्मा ने, और आपका जो नाम है कि मैं तो एक शब्द सतलिया, मैं तो एक शब्द सतलिया, साजन आन छोड़ सब दिया, साजन आन छोड़ सब दिया, मैं तो एक शब्द सतलिया, मैं तो एक शब्द सतलिया। हे परमात्मा आपके नाम का एक दूसरा कोई सिमरन नहीं करूंगा, मेरे को आप गर्भवास से बाहर निकालो। जब ये जीवात्मा 9 महीने से बाहर आती है, बाहर आते हुए माता का आसन पीते माया काल से शरीर के अंदर जाता है धीरे धीरे। अब शरीर के अंदर माया अपना काम करना चालू कर देती है, इस जीव को फंसाने के लिए।
अब वो जीव आत्मा 5 साल की हो जाती है, 6 साल की हो जाती है, जब तक वो ब्रह्म रूप है। जब इस आत्मा को, उस शरीर को जब तारी मारी आनी चालू हो जाती है, तेरा मेरा चालू हो जाता है, तो ये मनीराम है, वो अंदर बैठा है राजा बन के, वो 5 बाण छोड़ता है, 5 सिपाहियों को भेजता है। किसके लिए? ये आत्मा को पकड़ के रख, ये कहीं सत्य रास्ते नहीं जाए, कोई सत्य की संगत के अंदर नहीं जाए। अगर वो गई तो मेरे से छूट जाएगी। तो आत्मा के ऊपर 5 पौड़े खड़े कर दे, 5 सिपाही रहते ना, उस आत्मा के आगे खड़े कर देते। वो 5 सिपाही कौन से? काम, क्रोध, मोह, माया और ये लालच इस आत्मा को ऐसा जकड़ देती है। जब बच्चा बड़ा होता है, जब ये 5 विषय उसके पीछे लग जाए, जब थारी मारी आनी चालू हो जाती है, तेरा मेरा चालू हो जाता है, ये मेरा है, मेरा है, तेरा है, मेरा है, तो चालू हो जाता है। फिर जब तक ये नहीं आया, जब तक तो ब्रह्म रूप था, और जब थारी मारी आनी चालू हो गई तो ब्रह्म का जीव हो गया। अब वो जीव क्या करता है? कर्म बांधता है। जैसा जैसा बड़ा होता है, झूठ बोलता है, वो करता है, अब वो कर्म बांधना चालू हो जाता है। ऐसे वो कर्म बांधते बांधते ये मनुष्य जन्म उसको मिला, ऐसा कोई सुकृत हो गया उससे। ऐसे कोई सबद वेद संतों की कोई सेवा हो गई उससे, जान अनजान के अंदर कोई सेवा हो गई, उसका फल से वो क्या करता है? ऐसी सत्संगत में आगे बैठ जाता है। वो जीवात्मा कहां बैठे? ऐसी केवल इस सत्संगत में आगे बैठ जाता है। जब सतगुरु जी महाराज उसको सब अलग अलग उसका भ्रम खत्म करते हैं, जब ये सोई आत्मा को जगाते हो, हे जीव आत्मा, कई जन्मों में तू सोई थी और मानव शरीर के लिए कितनी अरदास की, आज मानव शरीर मिला तो भी तू सो रही है। तो संत क्या करते हैं? शब्द का तीर मार दो आत्मा के अंदर कि उठ जा, अब तो उठ जा। ये 43,20,000 वर्ष के बाद में मनुष्य जन्म मिला। अरे मनुष्य जन्म मिलने के लिए तो कितना तरसा था, कितनी अरदास की थी। अरे अभी भी सो रहा है क्या तू? उस आत्मा को जगाते। जब वो आत्मा जाग जाती है, जब उसको मालूम पड़ता है मैं कहां से आई हूं, किसके लिए आई हूं, किसके लिए मानव शरीर मिला, क्यों मिला, जब उसको समझ में आया, जब ऐसी केवल सत्संगत समाप्त हो जाती है, समाप्त होने के बाद में वो जीव आत्मा सतगुरु की शरण में जाकर बैठती है कि सतगुरु जी महाराज हो गुरुदेव, आपने जो कहा वो सत्य था। मैंने आपा भूल गई, मैंने गर्भवास में बड़े बड़े कौन वचन किए थे, मैं सब भूल गई। आप मेरे को याद दिला रहे हैं कि मैं मानव शरीर के लिए कितना तरसा था। जब सतगुरु जी महाराज आत्मा को क्या कह रहे हैं, कह रहे इतने दिन कहां रही थी तू, इतने दिन कहां रही थी। तो वो आत्मा विनती कर रही है अपने सतगुरु जी महाराज को, क्या कह रही है? कहलिए देश फिर आओ पर दे, सजोड़ी रावर नहीं मिलिया। कहलिए देश फिर आओ पर दे, सजोड़ी रावर नहीं मिलिया। कहलिए मिल गया बहु सारा लोग, वासु तो मन नहीं लगो। के लिए मिल गया बहु सारा लोग, के वासु तो मन नहीं मिलियो। वो आत्मा क्या कह रही है? अपने सतगुरु जी महाराज को कह रही है, कह लिए देश फिरी प्रदेश फिरी, मतलब कई धर्मों में फिरी, कई पंथों में फिरी, कई संप्रदाय में फिरी, कोई पति परमात्मा मिलाने वाला जन नहीं मिला मेरे को। अरे मिल गया बहुत सारा लोग, अरे मिल गई बहुत प्रकार की भक्ति, पर मेरा मन नहीं लगा। क्यों नहीं लगा? कि आत्मा को परमात्मा मिलाने का रास्ता
भक्ति और शब्द नहीं मिला मेरे को। इसके लिए मैं आपकी शरण में आई हूं। इतनी देर इसके लिए मैं बाहर भटक रही थी, मैं बाहर भटक रही थी और बाहर ढूंढ रही थी मेरे परमात्मा को, बाहर ढूंढ रहे थे, घर घर ढूंढ रहे थे। पर मेरे को सतगुरु जी महाराज ने मेरे की आंखें खोल दी। क्या खोली? कि सब कुछ इस घट के अंदर है। कबीर साहब ने भी कहा कि हेली बायर भटके खाए, थारो सब सुख है घट माई। हेली घट रो ज्ञान विचार, थारे कुणे बोलन हारो। हेली भारी करो ओळखाए, थारो जन्म मरण मिट जाए। हेली बायर भटके खाए, थारो सब सुख है घट माई। कबीर साहब ने ये हेली का मतलब क्या होता है? हे आत्मा, तू बाहर क्यों भटक रही है? तेरे सब कुछ अंदर है। अरे खंड पिंड भ्रमण 3 लोक 14 भवन तेरे अंदर है। खोजने वाले आज तेरे पे सद्गुरु मिले हैं, उनसे बेस से बदल करके सबसे शरीर के अंदर दीदार करके, यानी उससे मिले। कौन करे? सद्गुरु महाराज। और क्या करे? हे जीवात्मा, तूने 9 महीने तक परमात्मा को क्या विनती की? तू तो भूल गया, पर मेरे को याद है कि जो तू वादा किया था अब निभाने का समय आ गया। अब निभाने का समय और परमात्मा का भजन करके जीते जी खंड पिंड भ्रमण पार करके मेरे पास आजा, चौथे लोक में, अमर लोक में। और अभी भी तू भक्ति नहीं करेगा तो तेरे को पिछताना पड़ेगा। तू गर्भवास में क्या कॉल किया था? तेरी परमात्मा ने क्या की थी वहां? गर्भवास में रख सारे के ने, गर्भवास में रख सारे के ने। भूलियो ताही गवारे, राम राम भूलियो ताही गवार। काओ उतर देव सिरे, कहाँ उतर देव सिरे। राजा राम तड़े दरबार, नहीं रे ऐसो जन्म है बारम बार। नहीं रे ऐसो जन्म है बारम बार। किणिया दसु करत पावियो रे, किणिया दसु करत पावियो रे। मानुष जन्म अवतार, हे राम राम मानुष जन्म अवतार। नहीं रे ऐसो जन्म है बारम बार। हे जीवात्मा, ये मनुष्य जन्म बार बार मिलने वाला नहीं है। किणिया तो सुकृत हो गया, ऐसा कोई संतों की सेवा हो गई। इसके लिए परमात्मा ने तेरे को कलयुग में, ये भरतखंड के अंदर तेरे को मानव शरीर देके तेरे को भेजा है। अरे अब उस परमात्मा का भजन कर ले, सिमरन कर दे। अरे नहीं करेगा तो वापस 84 लाख योनि में तेरे को जाना पड़ेगा। तेरे को नरकों में जाना पड़ेगा। 9 मास गर्भ के मायूंदे झूलना पड़ेगा तेरे को। जो जो योनि में जाएगा वहां तेरे को मल मूत्र खाना पड़ेगा। ध्यान रख ले। इतना सतगुरु जी महाराज आत्मा कभी वो सीख गई। अब सतगुरु जी महाराज को कह रहे हैं कभी सोच ले, समझ के और सृजनहार परमात्मा का भजन कर ले। अगर तू परमात्मा की भक्ति को भूल गया तो वापस तेरे लिए 84 लाख योनियां और नरक और जम की मार खाने के लिए तैयार हो जाती है। कोई बचा नहीं सकता तेरे को।
कुटुंब कबीला कोई नहीं बसा सकता। अंत समय के अंदर जो जो काम किया तूने, सारी उम्र परिवार के लिए, बेटे के लिए, घर के लिए, सारी उम्र रात दिन भागा। किसके लिए? माया के लिए। झूठ बोला, बेईमानी की, वो किया, पैसा कमाया। किसके लिए? परिवार के लिए। जब अंत समय आएगा, अरे तेरे लिए तू क्या किया? जो किया है वो तेरे क्या चलेंगे? किया करम चलेगा रे साथे, किया करम चलेगा रे साथे, धक्का बहुत विद खा, हे राम राम धक्का बहुत विद खा रे, प्राणिया रे समझ रे शिवरो राम। हे प्राणी, सोच ले, समझ ले और वो सृजनहार परमात्मा का भजन कर ले, नहीं तो किए हुए कर्म तेरे साथ चलेंगे। वो कर्म तेरे को छोड़ेंगे नहीं, वो कर्म भोगने के लिए तेरे को नरक में और 84 लाख योनि में तेरे को जाना पड़ेगा। वहां कोई बचाने वाला नहीं है तेरे को। ये सोच ले। इसलिए महाराज फरमा रहे हैं कि तू परमात्मा की भक्ति भूल गया, मनुष्य जन्म पाके तो 84 लाख योनियों तक 43 लाख 20 हजार वर्ष के अंदर तेरे को 4 युग यानी 4 चौकड़ी में 43 लाख 20 हजार वर्ष होते हैं। इतने वर्ष तक पिस्तावा करना पड़ेगा इस मानव शरीर के लिए। ये ऐसा अमूल्य ये मानव शरीर मिला। इसके लिए महाराज फरमा रहे हैं कि पूरे संसार के अंदर जितने भी शास्त्र हैं, वेद, पुराण, भागवत, सब साक्षी दे रहे हैं। वो भी कह रहे हैं कि मनुष्य जन्म दुर्लभ गण मरे ले, मनुष्य जन्म दुर्लभ गण मरे ले, वेद भरे जारे सा के लिए, वेद भरे जारे सा। कि मनुष्य जन्म मरना बड़ा दुर्लभ है। और अपन तो क्या करें, मनुष्य जन्म की कीमत नहीं जानते हैं। संतों को मालूम है ये कीमत क्या है मनुष्य जन्म की। आज देवता तरस रहे मानव शरीर के लिए, वो कह रहे कि वो प्रभु मानव तन दीजिए भरत खंड के में, वो तरस रहे हैं, आज उनको नहीं मिल रहा। क्या कि मानव शरीर में इतना गुण है, इतना पराक्रम है, आपको जो करना है, जिस लोक में जाना है जा सकते हैं इस शरीर से। आपको स्वर्गलोक जाना, वैकुंठ जाना, शिवलोक जाना, शक्तिलोक जाना, मोक्ष में जाना या नरक में जाना, इस शरीर से जा सकते हैं। इतना परमात्मा ने इस शरीर में छूट दिए, आप जो काम करना कर सकते हैं। पर इस संसार में आके ऐसा काम कर रहे हैं कि 5-25 झगड़ा में ओ हीरो गमाए दियो कचरा में, ए 5-25 झगड़ा में ओ हीरो गमा दियो कचरा में। ओ मनुष्य जन्म खाए पिए ने कचरा में डाल दिया, वो वापस मिलने वाला है नहीं है, सपने में भी नहीं है। और यहां मिले हैं यही बिछड़ जाओगे। कहां जन्म मिलेगा क्या माना, कौन सी योनि में जाएगा, कुत्ता बढ़ेगा, घोड़ा बनेगा, कीट बढ़ेगा, पतंगा बढ़ेगा, पक्षी बनेगा, या जल का जीव बनेगा, वनस्पति बनेगा, वो विचार करो। इसके लिए संतों को दया की बात कुछ नहीं है। क्यों आती है कि बड़ी मुश्किल से मानव शरीर मिला, ये बार बार मिलने वाला। इसलिए संत भी फरमा रहे कि बार बार नरदे नरे करो अपनो काज, जन सुखिया जीव की हमारा सदगुरु मिला। दया किसको आती है? सदगुरु को मिला। क्योंकि सदगुरु है वो एक आत्मा का प्रेमी हितैषी के तो, बाकी कोई नहीं है। देवता भी नहीं है, देवता भी अंत समय में साथ छोड़ देंगे, भाई जैसा कर्म किया जा मैं क्या करूं। और सदगुरु का साथ किया
अंत समय तक नहीं छोड़ेंगे, मेरा जीव कहां लेके गए। अंत समय में मालूम पड़ेगा, अब नहीं मालूम पड़ेगा। अंत समय जमदूत आके खड़ा रहेगा, वो देखते प्राण त्यागना पड़ेगा। जब आपका क्या हाल होगा, जब पिस्ताने से क्या चिड़िया खेत छूगी, अब क्या मिलना है? क्या शासक जी गए, ये वापस मिल जाएगा। तो इसी प्रकार महाराज फरमा रहे कि जोड़ जोड़ पिसताव तो मानव देखे काज, राम सिवर सुख राम के ओ सर है आज। अब महाराज फरमा रहे अनेक जन्मों से तू मनुष्य जन्म की प्राप्ति के लिए पिसता रहा था। अब परमात्मा राम जी महाराज का सिमरन के लिए आज तेरे को अवसर मिला है परमात्मा का भजन करने के लिए। जो गर्भवास में जो कॉल किया था वो निभाने का समय आ गया और परमात्मा का सिमरन करके उस परमात्मा के देश में चले गए। इसलिए महाराज फरमा रहे बड़े दुख के साथ कह रहे कि हे जीवात्मा, नहीं तो लख 84 में तेरे को पिस्तावा है इस मानस हुए। तो इसीलिए महाराज फरमा रहे कि मृत्यु लोक में मानवी, देवलोक में देव, सुखिया सब पिसताव से बोला हर की से। अब यह ध्यान से सुनना, महाराज क्या लिख रहे हैं? मृत्यु लोक में ये मनुष्य है और देवलोक में वो देवता भी पिसता रहे, उनकी भी आयु होती है, वो भी परमात्मा का सिमरन किया तो उनका भी आयु होगी। एक दिन मां पल्ले में उनको भी जाना पड़ेगा। तो ये मनुष्य कैसे बच सकता है? इसीलिए महाराज फरमा के मृत्यु लोक में मनुष्य और देवलोक में देवता जो परमात्मा को भूल रहे हैं, भजन नहीं करते हैं, तो वो भी पिसताएंगे। अपन तो पिसता है, वो देवता भी पिसता है। क्या उनको भी मालूम है कि हमारे को मानव शरण मिले, हम ये परमात्मा की भक्ति करें, जब हम भी काल से बच सकते हैं। क्या कि धर्मराज जी सबके ऊपर है, मनुष्य के ऊपर, 84 लाख योनियों के ऊपर और देवता के ऊपर बैठे हैं। हिसाब किताब उनके पास सब है। क्या जो भी कर्म कर एक एक सांस का हिसाब लिखा है। और हसद किया ना रोए छूटे, किया कबाड़ा हाथा, घड़ी घड़ी दम दम का लेकर छित्र मुक्त खाता। हिसाब से एक दिन का नहीं, एक एक सांस का, कि वो कहा यूज करे। परमात्मा जब उठते ना पर 21,700 सांस लेते हैं रोज, सुबह उठते 6 बजे। कितने? 21,600 सांस लेते हैं। परमात्मा अपने को सांस देते हैं। कभी 24 घंटे में कहां खर्च करना कर ले तू। अब तेरी में, मेरी में, झूठ में, बेईमानी में, या परमात्मा के सिमरन के अंदर। जो परमात्मा का भजन करता है, सिमरन करता है, वो तो तुम्हारे खाते में लिख दिया, बाकी सब धूल के अंदर, मट्टी के अंदर। एक दिन धीरे धीरे वो पैसे खत्म हो जाएंगे, ये श्वासा खत्म हो जाएंगे, जब सीधा शमशान के अंदर 4 जने उठा के लेके जाएंगे, बोले राम नाम सत्य है, सत्य है सो मुगत है। उस मुर्दे को सुना रहे, अरे जब वो जिंदा था, जब राम नाम सत्य को जाना नहीं, मरने के बाद मुर्दे को सुना। अब क्या फायदा? वो मुर्दा सुनता क्या? तो वो अपने को विचार करना है, इस आत्मा को परमात्मा मिलाने के लिए राम जी की भक्ति कर लो, ये अवसर वापस मिलने वाला नहीं है। इसीलिए अपने को पिस्तावा ये करो कि आज अपने भजन नहीं किया, सिमरन नहीं किया, वो पिस्तावा करोगे कि एक दिन में 21,600 सांस खाली चले गए, वैसे चले गए। वो पिस्तावा करोगे तो अपने को परमात्मा का भजन सिमरन करोगे तो वो पिस्तावा नहीं होगा, नहीं तो इंसान को पिस्तावा करना पड़ेगा। आगे हमारे संत अशोक जी यहाँ पे मराठी के अंदर आपको वापस समझाएंगे कि मनुष्य शरीर क्यों मिला, किसके लिए मिला, जिसको हिंदी नहीं आती है उनके लिए। राम राम।
बोलो सद्गुरु सुखरामजी महाराज रे भिन्न 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 सदा स्वरूपी संताने भिन्न 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 प्रथम वंदन गुरुदेवजी जिन दियो नाम सतसार द्वितीय वंदन राम जी जिन बेटा धर्म विकार तृतीय वंदन सब संत जन अनंत कोट जन सार जाके पदरज बरसता हंस उतर जय पार चरण सखगर दयाल को मुखर जय हरिनाम निकपत संगत साधकी आजीवन मोक्ष सुख राम सबदरती कागज करो सबवन कलम कथा सात समंदर शाही करो सतगुरु गुलरी काल जा नमो नमो सुख राम जी राम संत गुरुदेव जन रागो वंदन करे चरण कमल की से नमो राम केवल ब्रह्मा सतगुरु सत भगवंत जन सुख सारण वंदन करे आदि अंत के राम। आज आपण सद्गुरु सुखरामजी महाराजांच्या अनुभवाने गेली परम प्रस्ताव नावाचा अध्याय. आता सद्गुरु सुखरामजी महाराज हे कोण तर हे राजस्थान मधील संत 18व्या शतकामध्ये हे जन्माला आले. बघा जे संत गर्भामध्ये जन्माला येतात ते वैकुंठापर्यंत येऊन जातात आणि जे संत मोक्षाला घेऊन जातात परत कधीही या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत नाही असे संत आईच्या गर्भाच्या पोटी जन्माला येत नाही. कुठं आईच्या गर्भापोटी जन्माला येत नाही. हे संत 18व्या शतकामध्ये एका ब्राह्मणाच्या 9 वर्षाचा मुलगा मृत पावलेला असतो आणि त्याच्या शरीरामध्ये तो जीवात्मा कुठून अमर देशातून. अमर देश कुठं आहे वैकुंठाच्याही वरती 14 भवन आहे आणि त्याच्यावरती काळ आणि काळाच्याही वरती अमर देश आहे. तिथून हे संत एका ब्राह्मणाच्या मुलाच्या बघा मृत शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्यांनी काय केलेलं 18 वर्ष तप केले. किती वर्ष तप केलं 18 वर्ष तप केलं आणि ते तप कुठं केलं. आज तुम्ही ऐकलं असेल तप कुठं जंगलामध्ये केला किंवा कुठं केलं असेल कुठे इकडे डोंगरावरती जाऊन केलं पण त्या संतांनी तप केलं आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये केले. स्वतःच्या शरीरामध्ये हे संत फिरले किती 18 वर्ष स्वतःच्या शरीरामध्ये फिरले. मग आपल्या महाराष्ट्रातील जेवढे मोठे मोठे संत होऊन गेले त्या संतांनी काय सांगितलेलं आहे तुझं हे तुझं पासी तू जागा चुकलासी. याचा अर्थ काय तर आपल्या जवळ खंड पिंड आणि ब्रह्मांड हे आपल्या शरीरात. हे संतांनी काय केलं हेच लिहिलं ह्याच वाणीमध्ये. म्हणून ह्या वाणीचं नाव काय अनुभव वाणी. म्हणजे ह्या वाणीमध्ये जे लिहिलेलं आहे जसच्या तसं आपल्याला तो आज सद्गुरूच्या विधीनं राम नाम घेतल्यावरती तो अनुभव आज होतो. आज ह्या क्षणाला होतोय. तुमच्या गावामध्येही बऱ्याच जणांना हा अनुभव झालेला आहे. ज्यांनी सद्गुरूच्या विधीनं भजन केलं त्याला हा अनुभव आलेला आहे. आज मला सांगा हे संत 1300 किलोमीटरहून आलेले एकही रुपया त्यांनी घेतलेला नाही. एकही रुपया घेतलेला नाही. आज आपल्या गावामध्ये कीर्तन ठेवायचं म्हटलं तर कमीत कमी 5000 रुपये आणि टाळ करायला 200 रुपये तर द्यावं लागतं. आज हे स्वतः पदर खर्चाने रे का तर आत्म्याच्या उद्धारासाठी. कशासाठी रे आत्म्याच्या उद्धारासाठी रे. जे सद्गुरु सुखरामजी महाराजांनी ही अनुभववाणी लिहिली. ही अनुभववाणीमध्ये काय तर आपल्या शरीरामध्ये नसा नसामध्ये सद्गुरु सुखरामजी महाराजांना जो अनुभव आला तो अनुभव या ग्रंथामध्ये गेला. जगातला एकमेव ग्रंथ वैकुंठातही असा ग्रंथ नाही.
पाताळातही नाही आणि मृत्यू लोकामध्ये म्हणजे जिथं आपण राहतो या पृथ्वीवरती तो फक्त एकमेव ग्रंथ आहे, तो म्हणजे अनुभव. आणि जे सद्गुरु सुखरामजी महाराजांना जो अनुभव आला तो अनुभव आपण फक्त सद्गुरूच्या विधीनं भजन केल्यावरती. आता सद्गुरूची विधी भजन म्हणजे काय, आपल्याला टाळ लागत नाही, विना लागत नाही, काही लागत नाही. सत्ताधारी संतांकडनं राम नामाचा भेद घ्यायचा आहे. फक्त आपण काय करतोय की सोडत्या श्वासानं राम राम म्हणतो. काय करतोय, सोडत्या श्वासानं राम राम म्हणतोय. फक्त ते राम राम तुम्हाला वैकुंठापर्यंत येते आणि वैकुंठातून सुद्धा तो माघारी येण्याची रीत आहे. माघारी येणं म्हणजे काय, तर तुमचं पुण्य जेवढे दिवस आहे तेवढ्याच दिवसात, तेवढेच दिवस, तेवढेच वर्ष तुम्ही ज्या देवतांची भक्ती करता. समजा तुम्ही विष्णूची भक्ती करताल तर वैकुंठात जाताल, कैलासाची भक्ती शंकराची भक्ती करताल तर कैलासात जाताल, आणि देवीची भक्ती करताल तर ज्योती लोकात जाताल. परंतु तिथून सुद्धा तुमचं जन्ममरण मिटत नाही. काय होत नाही, तुमचं जन्ममरण मिटत नाही. आणि जन्ममरण मिटवण्यासाठी गुरु नव्हे, सद्गुरु नव्हे, सत्ताधारी संत लागतात. पाठीमाग मगाशीच्या संतांनी सांगितलं, गुरुची पोच कुठवत आहे त्रिकुटीपर्यंत आहे आणि सद्गुरूची पोच कुठवर आहे परब्रह्म जिथे निराकार दे. आपण काय करतो, विठ्ठलाची भक्ती करतो, फक्त आपण त्रिकुटीपर्यंत जाऊ शकतो. तिथून सुद्धा माघारी येण्याची रीत आहे. आणि जर आपण निराकाराची भक्ती केली तर आपण कुठं जातोय, परब्रह्मापर्यंत जातोय, जिथून विष्णूचा अवतार आला, जिथून शंकराचा अवतार आला या धरतीवरती, तिथून सुद्धा माघारी येण्याची रीत आहे. परंतु आपण जे तिसरे गुरु म्हणजे आपल्याला आजपर्यंत माहित नाही, ते सत्ताधारी संत ज्यांच्याकडे खऱ्या परमेश्वरापाशी घेऊन जाण्याची सत्ता आहे, असे संत सुखरामजी महाराज जे 18व्या शतकामध्ये जन्माला आले आणि त्यांनी आपल्या शरीरामध्ये जे अनुभव आला, खंड पिंड ब्रह्मांड म्हणजे स्वर्गही आपल्या शरीरात आहे, नरकही आपल्या शरीरात आहे, हे सगळं ज्यांनी दाखवून दिलं, स्वतःपुरतं नव्हे ह्या जगासाठी दाखवून दिलं. आणि तेच ज्ञान, तीच सत्ता राजस्थानमध्ये जेकरन या गावी संत हजारीलाल महाराजांकडे, हे जे पेटेवाले संत आहेत त्यांच्याकडे सत्ता आहे. आणि ह्या सत्तेनं आज यांच्यासारखे भेदी जन ते पाठवतात. कशासाठी, आपल्यासारख्या जीवांचा उद्धार करण्यासाठी पाठवतात. आता भक्ती कुणाची करावी, आज तुम्ही गोंधळ लागता की आपल्या घरामध्ये एक जण बाळूमामाला जाते, एक जण देवीला जाते, एक जण विठ्ठलाला जाते, कोण भक्त महाराजाला जाते. परंतु त्या भक्तीने तुम्हाला काय मिळते, तर पुण्य मिळते. या पाप आणि पुण्य संतांनी सांगितलेलं आहे, महाभारतामध्ये सांगितलेलं आहे, रामायणामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पाप आणि पुण्य म्हणजे काय, दोन्ही समान. जो पाप करतो त्याला लोखंडाच्या साखळीने बांधलं जातं आणि जे पुण्य करतो त्याला सोन्याच्या साखळीने बांधलं जातं, पण बांधलं जातं. म्हणजे पाप पुण्य दोन्ही समान आहे, दोन्ही भोगावं लागतं. पहिल्यांदा पुण्य भोगावं लागतं आणि नंतर पाप भोगावं लागतं. परंतु तुम्ही सद्गुरूच्या विधीने भजन केल्यावरती तुम्हाला दोन्ही लागत नाही. तुम्हाला मोक्ष म्हणजे काय, तर पश्चाताप. वेळ निघून गेल्यावरती जो पश्चाताप होतो तो पश्चाताप कुणाला होतो, तर 33 कोटी देवांचा राजा इंद्र ब्रह्म विष्णू महेश आणि आदिमाया शक्तीला होतो. का तर त्याला ज्यावेळेस मनुष्य शरीर मिळवतं त्यावेळेस त्यांनी ते पद मागून घेतलं आणि त्या पदावरती बसणाऱ्याला सुख नाही. आज मला सांगा, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुख आहे का, पण तुम्ही निवांत आहे का नाही, आहे का नाही, तुम्ही कमीत कमी संध्याकाळी जेवण करून तर झोपताय. तसं त्यालाही सुख नाही, त्याला काम आहे. म्हणून सद्गुरु सुखरामजी महाराज इथं काय सांगतात, मृत्यू लोक में मानव देव, मृत्यू लोक में मानवी, देव लोक में देव, सुखिया सब पचतासी जो बुला हरि से. महाराज फरमाते हैं कि मृत्यू लोक में मनुष्य, देवलोक में देवता, जो परमात्मा को भूल रहे हैं यानी भजन नहीं करते वो सब पछताते हैं. आता इथं महाराज काय सांगतात, सद्गुरु सुखरामजी महाराज इथं काय सांगतात, तर जिथं आपण राहतो ते मृत्यू लोक, ह्या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य. आता तुम्ही म्हणताल की आपल्याला कशाचा पश्चाताप, आपल्याला सगळे गरीब गाडी बंगला, पोरं नोकरीला लागले, सगळे मी निवांत आहे,
परंतु तसं नव्हे, आपल्याला हे मनुष्य शरीर मिळण्यासाठी 4 युग वाट बघावी. 4 युगाचं आयुष्य किती आहे? 43,20,000 वर्ष. किती? 43,20,000 वर्षानंतर तुम्हाला हे मनुष्य शरीर मिळलंय. परंतु पश्चाताप कधी होतोय? आता तुम्ही ज्या वेळेस आपण ध्येय टाकतो, ज्या वेळेस आपण ध्येय टाकतो आणि हा आत्मा आपल्या मनुष्य शरीरातून बाहेर जातो, त्यावेळेस आपल्याला पश्चाताप होतो. का तर आपण आईच्या गर्भामध्ये परमेश्वराला वचन दिले, यमराजाला साक्षी ठेवून, की मी तुझी आणि तुझीच भक्ती करेन. मग मी भक्ती कुठली करेन? तुम्ही माणसांची कुठली भक्ती? आपण काय वचन दिलं मला सांगा. आपल्या पूर्वजनानं आपल्याला काय सांगितले? काय सांगितले आपल्या पूर्वजनानं? घरी कुणी जरी आलं तर हात जोडून काय म्हणा? राम राम पावना म्हणा. काय म्हणा? राम राम पावना म्हणा. आणि ज्या वेळेस त्या जीवाची शवयात्रा आपण उचलतो, त्यावेळेस त्या जीवाला शेवटचं आपण काय म्हणतो? राम नाम सत्य आहे. काय? राम नाम सत्य आहे का? ओम नम शिवाय का सत्य? आधी माया शक्तीचं नाव का घेतलं जात नाही? कुठल्या देवतांचं, विठ्ठलाचं का नाव घेतलं जात नाही? त्याचं कारण आधी तुम्ही समजून घ्या. का तर ही भक्ती, राम नाम सत्य याचा अर्थ काय? की त्या राम नामामुळे मोक्ष पदाच्या प्राप्तीसाठी आपण जन्माला आलतो, परंतु आपण फसलो, आपण चुकलो. का तर आपण ते राम नाम घेतलं नाही, ते राम नाम आपण विधिवत घेतलेलं. कसं घेतलेलं नाही? विधिवत घेतलेलं नाही. विधिवत म्हणजे काय? निवड, नारळ, गुलाल, अगरबत्ती, दान, धर्म, दक्षिणा, बळजीबो काही लागत नाही. फक्त असे सत्ताधारी संत आणि त्यांनी पाठवलेले असे भेदीजन, ह्यांच्याकडून फक्त आपल्याला राम नाम कसं घ्यायचं हे शिकायचं. एक 5 मिनिटात ते शिकल्याने त्या पद्धतीनं आपलं जे काय काम असेल ते काम करायचं. काय असेल? जे काय काम असेल ते काम करायचं आणि ह्या विधिवत पद्धतीनं भजन करायचं, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये 12 कवल आहे. या समोरच्या बाजूनं हे 6 कवल आहेत. ज्या 6 कवलावरती 6 देवता विराजमान आहेत. म्हणून संतानं काय सांगितलेले? तुझं आहे तुझं पाशी, तू जागा चुकलासी. बघा 6 देवता कुठले आहेत? 1 नंबर कवलावरती सरस्वती माता कंठावरती बसलेले आहेत आणि त्या कंठावरती राम नामाने दर्शन होते. 2 नंबरवरती कोण बसलेले? शंकर आणि पार्वती बसलेले छतीमध्ये, आणि छती आणि बिंबीच्या मध्ये तिथं गुरुस्थान आहे. जे आपले कोण गुरु असते ते गुरुस्थान तिथं. बिंबीमध्ये काय आहे? तर वैकुंठ आहे. पूर्ण वैकुंठ बिंबीमध्ये सद्गुरु सुखरामजी महाराज 12 वर्ष आपल्या पोटामध्ये फिरले. किती? 12 वर्ष फिरले. तो अनुभव सगळा केलेले. आणि जिथं लपीचं ठिकाण म्हणतो त्याला आपण, त्या ठिकाणी ब्रह्मदेव बसलेले, ब्रह्मस्थान आहे ते. जो संताची जागा त्याला भुगाभाग म्हटलेला आहे. आणि तिथं शेषनाग पृथ्वी घेऊन बसलेला आहे आणि पायाच्या खालचं ते नरक आहे. जे नरक बघितल्यानंतर आपल्याला समजतं की नरक यातना काय आहे. जसा वडापाव तळला जातो तसं जीव तळले जातात. 1-2 दिवस ना कितीतरी वर्ष. ही नरकामधली यातना बघितल्यावरती अक्षरशः डोळ्यातून पाणी येते. हे झाले समोरचे 6 कवल आणि पाठीमागच्या 6 कवलावरती म्हणजे मांडीच्या साईडला गणपतीचं स्थान. त्या गणपती स्थानावरती गणेशजी तिथं बसलेले आहेत. त्या गणेशजीचं दर्शन होतं 7 नंबर कवलावरती. आता काय होतंय? आपल्याला मोक्षाला जायचंय म्हणजे पाठीमागं उलटून फिरायचंय, उलटे चढायचंय. जे पाठीचे आपल्याला 21 मणके आहेत. किती आहेत? 21 मणके आहेत. ते 21 स्वर्ग आहेत. त्या 21 स्वर्गांचं दर्शन होतं. तिथं इंद्रदेव आहे. तो इंद्रदेव जो पाठीचा मधला मणका आहे तिथं तो बसलेला आहे. आणि जिथं आपलं हे 8वं कवल झालं आणि 9वं कवल, त्या 9व्या कवलावरती यमराज बसलेला आहे. यमराज बसलेला या 9व्या कवलावरती. यमराजा संघ कोण आहे? चित्रगुप्त. तुम्हाला 24 तासामध्ये 21,000 सासे श्वास येतात. किती? 21,000 सासे श्वास येतात. आणि प्रत्येक श्वासाचं निकाल चित्रगुप्त करतो. तुम्ही आज या सत्संगाला बसला आहात, तुम्ही महान आहात. का तर चित्रगुप्ताला आज लिहावं लागणार आहे. तुम्ही 1 तासाची सत्संग रामनामाची ऐकली. तुमचं किती पुण्य, किती पाप कटलं असेल आणि किती पुण्यात वाढ झाली असेल याची गणती नाही. 1 पलची सत्संग किती महत्वाची आहे बघा. एके दिवशी काय होतं?
शिष्याचं नाव विश्वामित्र. मग विश्वामित्रानं काय केले असते, 60,000 वर्षाचं तप करून आलेला, 60 वर्ष तो तपस्या करत बसलेला असतो. मग त्याचे गुरु विश्वामित्र असतात. त्या विश्वामित्राला भेटण्यासाठी तो आपल्याकडे काय, हा विश्वामित्र काय करतो की आपले 60,000 वर्षाचं जे तपबल त्याला मिळालेलं, जे पुण्य मिळालेलं, जे काय ताकद मिळालेले, ते त्यातील निमित्त ताकद म्हणजे 30,000 वर्षाचं तप आपल्या गुरुला भेट देतो. हातामध्ये पाणी घेऊन तो सोडतो. मग त्यालाही आशा असते की आपल्या गुरुनं आपल्याला काहीतरी द्यावं. गुरु कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. मग गुरु काय करतात, जी तुम्ही आज ही सत्संग ऐकलेली, अशी सत्संग असले मधलं एक पलचं पुण्य त्या आपल्या शिष्याला दान करतात. मग ह्या विश्वामित्राला फार राग येतो. मग हा त्यांचा वाद होतो आणि हा वाद न्याय निवाडा करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला सांगितलं जातं त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतो, मीही काही सांगू शकत नाही, तुम्ही शंकराकडे जा. ते शंकराकडे जातात. शंकरही म्हणतो, मी काही सांगू शकत नाही, तुम्ही विष्णूकडे जावा. मग ते विष्णूच्या वैकुंठात जातात. त्यावेळेस विष्णू सगळं ऐकून घेतो आणि विष्णूही सांगतात, अरे बाबा मी सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला एक रस्ता दाखवतो. तुम्ही फक्त शेषनागाकडे, जो सप्त पाताळाच्या खाली तो पृथ्वी घेऊन बसताना आपल्या मस्तकावरती, तो तुमचा न्याय निवाडा करेल. मग ते शेषनागाकडे जातात. मग शेषनाग विचारतो काला झालेला सगळा वृत्तांत त्यांना सांगतात. त्यावेळी शेषनाग काय म्हणतो, अरे बाबा आता तुमचा न्याय निवाडा करायचा आहे. मग ही पृथ्वी काय कर, विश्वामित्राला म्हणतात तुझ्या मस्तकावरती दे. मग ती पृथ्वी अशी त्याच्या मस्तकावरती देतात. तोपर्यंत विश्वामित्र काजरीसना खाली वागतो. काय होतं, काजरीसना खाली वागतो. अरे बाबा म्हणतो, ह्या पृथ्वीचं ओझ फार आहे, मी काही सहन करू शकत नाही. त्यावेळेस शेषनाग काय म्हणतात की तुझ्या गुरुने तुझ्याकडे जे काय दिलेलं आहे, गुरुला तू काय दिलेलं आहे, 30,000 वर्षाचं बल दिलेलं ते घे माघारी. ते गुरुकडे घेतो. म्हणजे त्याच्याकडे किती, 60,000 वर्षाचं तपबल त्याच्याकडे. परत पृथ्वी त्याच्या मस्तकावरती ठेवली जाते. तरी तो खाली का दिसला बसतो. परत त्याला सांगितलं जातं की तुझ्या गुरुने तुला काय दिलेले, एक पल राम नामाची सत्संगामध्ये जे पुण्य आहे ते त्याच्यामध्ये दिसत. जी ही सत्संगत आज घडली, एक पलची तुम्ही 1 तास ऐकताय बघा, फक्त त्यातील एक पल म्हणजे एका श्वासाच. मग विचार करा, ती काय होती, ते पुण्य त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि पृथ्वी त्याच्या मस्तकावरती दिली जाते. त्यावेळेस पृथ्वी तो झेलू शकतो. कशामुळं, तर राम नामाची एक पलची सत्संग किती महत्वाचे बघा. ज्यानं 60,000 वर्षाचं तप त्याला उपयोगी आलं नाही, ते एक पलची सत्संग राम नामाची जी तुम्ही आज ऐकता. मग 60,000 वर्षाचं तप बरोबरच का एक पलची सत्संग बरोबरचे, हे तुम्ही ठरवा. आजपर्यंत जे तुम्ही केलेलं बघा. मग त्या यमराजाला, यमराज इथं बसलेला, त्या यमराजाला त्याच्या दरबारात चित्रगुप्त आहे. तो इथं प्रत्येक श्वासाचं निकाल. आज जो जिथपर्यंत आवाज जातोय तिथपर्यंत जो कोणी ही सत्संग ऐकत असेल त्याच सुद्धा तो बघा लिखाण केलं जात असेल. ही कुठं 9व्या स्थानावरती म्हणजे इथं यमराज आहे. आणि ज्या वेळेस 10 नंबरचं कवल आहे ते त्रिकुटी. अशी आपल्या शरीरामध्ये 12 कवल आहेत. हे सगळं संतांचा देश आहे. इथं देवतांचा देश आहे. सगळे इथं राहतात. ज्यावेळेस आपण सद्गुरूच्या विधीने भजन करून जातो त्यावेळेस हे सगळ्या कवलांचा आपल्याला अनुभव येतो. आणि हे 10वं द्वार कोण उघडतं, गुरु नव्हे, सद्गुरु नव्हे, फक्त सत्ताधारी संत, ज्यांच्याकडे परमेश्वराची परवा. जन्म मरण मिटत नाही. तुम्ही कुठेही जावा, काही करा, पण तुमचं जन्म मरण मिटणार नाही. 43,20,000 वर्षांना तुम्हाला परत मनुष्य शरीर मिळेल. परंतु अशी जी सत्संगत मिळेल का, अशी सत्संगत सुद्धा मिळणार नाही. का तर सत्संग तुमच्या पाठीमागच्या पुण्यकर्माने सत्संग आज मिळालेला आहे. कैलास प्रकाराच्या कृपेने समजा आज तुम्हाला हे ऐकायला मिळालेलं आहे. म्हणजे ही सत्संग किती महत्वाची आहे का. एक पलची सत्संग 60,000 वर्षाच्या तपोबलाला महाग टाकते. का तर ही सत्संग म्हणजे आपलं जन्म मरण कायम स्वरूपी मिटलं जातं. म्हणून आता सद्गुरु सुखरामजी महाराज इथे काय सांगतात
नरतन खेत नावतन निमजे मोती फलका बाया निमजा संत सात फल फुली बर गाडा घर लाल। महाराज फरमाते हैं कि मनुष्य शरीर एक खेत के समान, जिसे राम नाम रूपी कनेरे बीज बोया जाता है। जैसे समय पर खेती करने से पैदावार अच्छी होती है और किसान बैलगाड़ी भर भर कर अनाज घर पर लाता है, वैसे ही सद्गुरु विधि से भजन करने पर एक श्वास में 70 कसा आहे तर एका शेतीसाठी। बघा, पाऊस पडल्याबरोबर आपण काय केले, ज्वारी पेरतो किंवा बाजरी पेरतो। बाजरी पेरत असताना आपण काय करतो, एक 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 दाणा टाकायचं। काही एकदम बाजरी एक कोतवर एका जागेवर होतो नाही होत, मग एक दाण्याबरोबर आपल्याला काय मिळतं, 3-4 महिन्याला मुठभर ज्वारी मिळते। एकरामध्ये 10-15 ज्वारी, 10-15 पोती ज्वारी होते, बाजरी होते। तशाच पद्धतीने सद्गुरु सुखरामजी महाराज काय सांगतात की हे शरीर म्हणजे काय, शेतीसारखं आहे आणि त्याच्यामध्ये राम नामाचं बीज पेरायचे। आणि हे राम नामाचं बीज कसं पेरायचे तर विधिवत पेरायचे। जर तुम्ही सोडत्या श्वासानं, म्हणजे नेहमी जर आपण आलेल्या पाहुण्याला राम राम म्हणतो तसं म्हणा, घेत्या श्वासानं म्हणजे आतमध्ये घ्यायचे। याचं कारण काय आहे तर आपल्या शरीराला डोक्यापासून नखापर्यंत किती रोमावले आहेत माहित आहे का? रोमावली म्हणजे काय, केस, केस बारीक 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 केस किती आहेत, 3.5 कोटी केस आहेत। किती, 3.5 कोटी। आणि सद्गुरूची विधी काय सांगते की घेत्या श्वासाला आतमध्ये 20 वेळा राम नाम घ्यायचे। किती वेळा, 20 वेळा घ्यायचे। आणि आपल्या शरीराला किती रोमावले, केस किती, 3.5 कोटी, म्हणजे 3.5 कोटी तोंड आहे। म्हणजे याचा अर्थ असा की 3.5 कोटी गुणिले 20 बरोबर किती, किती ते उत्तर 70 कोटी। किती, 70 करोड जप एका श्वासामध्ये बाहेर पडतो। या फक्त 20 वेळा हात घ्यायचे आणि बाहेर सोडायचे। याच्यामुळं आपली भक्ती अशी होती या की जसं ज्वारी एक दाना पेरल्यानंतर किती आपल्याकडे येते, पहिली 2 महिने ज्वारी पेरली तर गाडी भरून, बैलगाड्या भरून ज्वारी धान्य येते। तसं सद्गुरूच्या विधीनं जर आपण भजन केलं तर एका श्वासामध्ये 70 करोड जप होतात। किती, आणि ह्या जपाच्या पराक्रमामुळे आपले हे कंठ कवल छेदन होत आहे। त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये संतानं काय सांगले, तुझा आहे तुझं पाशी तू जागा चुकलासी। याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये खंड, पिंड, ब्रह्मांड सगळं आपल्या शरीरात आहे। आणि आपण काय करतो, या तीर्थयात्रेला जातो, आपण इकडं तिकडे भटकतो। या आपल्याला कुठेही जायची गरज नाही। भेद घ्या आणि सद्गुरूच्या विधीनं भजन करा, का तर एका श्वासामध्ये 70 करोड जप त्याची गिनती करावी लागते। या गिनती होती त्याची। म्हणून सद्गुरू सुखरामजी महाराज पुढे काय सांगतात बघा, धर्मराज जब लेखो मांगे किया काल चितारे, लीला पाव करे मुंह काला सिर में मुकदर मारे। धर्मराय के पास जाने पर गर्भ में जो प्रतिज्ञा की थी उसमें याद दिलाकर सिर पर मुकदर मारेंगे, मार मार कर पाव नीले और मुंह काला करेंगे। बघा, ज्यावेळेस अंतिम समय, ज्यावेळेस हा आत्मा शरीरातून बाहेर जातो त्यावेळेस मला ह्या गर्भशयाच्या यातनेमधून मला बाहेर करा। का तर गर्भामध्ये बाळ कसं असतं, उलट असतं, उलट। जिथं त्या बाळाच्या आईचं मलमूत्र असतं, मनुष्य शरीरातच नवं, 184 विधीच्या शरीरामध्ये वेगळीच आहे। त्यावेळेस बाळ ते उलट असतं, त्यावेळेस त्या बाळाला आपल्या आईचं मलमूत्र खावं लागतं। काय खावं लागतं, मलमूत्र खावं लागतं। त्या बाळाची आई जर फास्ट चालली तर त्या बाळाला धाप लागते। तिखट खाल्लं बाळाच्या आईने तर त्या बाळाला त्रास होतो। त्यावेळेस बाळ परमात्म्याला विनंती करतं की हे परमात्मा, मला या गर्भशयातून लवकर बाहेर काढ, मी तुला विसरतो। का तर मायेचा पडदा आपल्यावरती पडतो। ही माया आपल्याला काय करते, घेरून टाकते आणि खऱ्या परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचून देत नाही। परंतु त्यावेळेस आपल्याला, ज्यावेळेस आपलं आयुष्य संपल त्यावेळेस यमराज आपल्याला धरून नेईल, यमदूत आपल्याला धरून येतील आणि आपल्याला एवढा मार देतील की मारून मारून आपले पाय निळे आणि तोंड काळं पडेल, एवढा मार आपल्याला मिळेल। परंतु ज्या वेळेस आपण ह्या सद्गुरूच्या विधीनं भजन करून, जी मी तुम्हाला 12 कौलं सांगितली, त्या 12 कौलावरती ज्यावेळेस 9व्या कौलावरती आपण जातो
ते कुठं जातो तर 33 कोटी देवांचा राजा इंद्र इथं पोचल्यानंतर बघा काय मिळतं. मृत्यू लोक मानव पछताया, देवलोक में देव भक्तिहीन सब ही पछतासे बसरिया हरि से. मृत्यु लोक में मनुष्य, स्वर्ग लोक में देवता पछताएंगे. भक्ति नहीं करने पर परमात्मा को भूल रहे वो सभी पछताएंगे. जरा बच्चे को बनी शांत बसा. बघा इथं काय संतांनी सांगितलेलं आहे. मृत्यू लोकामध्ये मनुष्य, स्वर्ग लोकामध्ये 33 कोटी देवांचा राजा ज्याला इंद्रपद मिळालेलं आहे, ज्याचं आयुष्य 31 करोड 10,40,000 वर्ष ज्याचं आयुष्य आहे. म्हणजे असं 4 युगांचा 43,20,000 वर्षांचा 8 ते 9 वेळा हे 4 युग जावा होती तेव्हा एक इंद्राचं आयुष्य. त्या इंद्र राजाला सुद्धा पश्चाताप होतोया. का तर आपल्याला मनुष्य शरीर नाही, का तर आपल्याला काय करावं लागणार आहे, काम त्याला करावं लागणार आहे. म्हणून त्याला काय पाहिजे, मनुष्य शरीर पाहिजे. का तर त्याला मुक्ती मिळत नाही, त्याला गती मिळत नाही, त्याला मोक्ष पदाची प्राप्ती मिळत नाही. म्हणून तोही करपटतो, तोही विचार करतो की आपण हे पद घेऊन फार मोठी चूक केलेली आहे. म्हणून मृत्यू लोकामध्ये मनुष्य आणि स्वर्ग लोकामध्ये 33 कोटी देवांचा राजा इंद्र आणि 33 कोटी देव जो आदिमाया शक्ती ब्रह्म विष्णू महेश यांना सुद्धा पश्चाताप होतो. ध्यान समाधि सज कोई साधु देव लोक में जावे, जिनको देख करे अबला का भक्ति काज पछता. साधना करने वाले ध्यान समाधि के समय देवलोक में जाते हैं तो मनुष्य भक्ति करने वाले जैन को देखकर इच्छा करते हैं कि भक्ति नहीं कर पाने पर ये पछताएंगे. आता सद्गुरु सुखरामजी महाराज इथं काय सांगतात की बघा, सद्गुरु सुखरामजी महाराज इथं सांगतात की ध्यान समाधी म्हणजे आपण या सद्गुरूच्या विधीनं भजन करून गेल्यानंतर कुठे स्वर्गात गेल्यानंतर देवता पश्चाताप करतात आणि त्यांनाही पश्चाताप होतो की आपण आपल्याला ज्या वेळेस मनुष्य शरीर मिळलं आणि आपण काय केले, वेदांचा अभ्यास केला आणि आपल्याला ते पद मिळलं. परंतु हे संत ज्या वेळेस हे संत सद्गुरूच्या विधीने राम नाम करून जातात, कशाच्या विधीनं, सद्गुरूच्या विधीनं स्वर्गामध्ये जातात, त्यावेळेस त्यांना मात्र त्या संतांकडे बघून दुःख होतं आणि ते एकामेकाला काय बोलतात ते बघा. इंद्र में सेज सुधर्मा वाजन बैठे जाई, देव प्रश्न करे मिल बूझे देवही उत्तर लाई. इंद्र लोक में देवता की सेज यानी आसन पर भक्ति करने वाले जन जाकर बैठते हैं तो देवता ही आपस में प्रश्न करते हैं और देवता ही जवाब देते. ज्या वेळेस सद्गुरूच्या विधीनं तुमच्या आमच्यासारखे जे सर्वसामान्य लोक सद्गुरूच्या विधीनं रामनाम घेतात आणि ज्या वेळेस ते स्वर्गामध्ये जातात, स्वर्गामध्ये गेल्यावरती त्यांचं स्वागत असं होतं की जे इंद्राचं सिंहासन आहे तिथं त्या जीवात्म्याला बसवलं जातं आणि इंद्र काय करतो, त्यांची सेवा करतो, त्यांचं चरण धुवून घेतो. बघा त्यावेळेस त्या सभेमध्ये असणारे इंद्राचे प्रमुख देवता एकमेकात काय बोलतात, एकमेकात जे बोलतात आणि जे उत्तर देतात ते काय सांगतात ते ऐका. लोकों में को लोक बड़ा है, देह में को देहा, नाव में को नाव बड़ा है, सेवा में को सेवा. 3 लोक में कौन सा लोक बड़ा है, 84 लाख शरीर में कौन सा शरीर बड़ा है. परमात्मा के अनेक नाम है, उनमें से कौन सा नाम बड़ा है. संगत करने में कौन सी संगत बड़ी है और सेवा करने में कौन सी सेवा बड़ी. बघा या देवता एकमेकाला विचारतात की 3 लोक म्हणजे कुठलं, स्वर्ग, वैकुंठ, कैलास आणि 14 भवन हे एक लोक. दुसरं मृत्यू लोक जिथं आपण राहतो ही पृथ्वी, हे मृत्यू लोक. आणि तिसरं सप्त पाताळ म्हणजे खाली. या 3 लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ लोक कुठलं आणि 84 लाख शरीरामध्ये सर्वश्रेष्ठ शरीर कुठलं आणि परमात्माचे लाखो नाव आहे, करोडो नाव आहेत परमात्म्याचे. त्या नावामध्ये सर्वश्रेष्ठ नाव कुठलं आणि त्या जे संगत हजारो संगत आहेत अशा लाखो कोट्यावधी संगत घेतल्या जातात, परंतु या संगतीमध्ये सर्वश्रेष्ठ संगत कुठली आणि सेवा, या सेवामध्ये
कुणाची सेवा करायची, कुठल्या संतांची सेवा करायची, आणि ते संत कुठले, की ते सर्वश्रेष्ठ संत आहेत असे ते संत कुठले. त्यावेळेस त्या देवता आपसामध्ये एकमेकांना उत्तर देतात. काय उत्तर देतात ते ऐका. लोकों में मर्द लोक बड़ा है, देहों में नरदेहा, नाहों में बड़ा है राम नाम, सेवा में संत सेवा. तीन लोक में मृत्यु लोक सबसे बड़ा है, शरीर में मनुष्य शरीर बड़ा है, परमात्मा के नामों में राम नाम बड़ा है. संगत में संतों की संगत अच्छी है, सेवा में पहुंचे हुए संतों की सेवा सबसे बड़ी है. आता इथं काय सांगितलेलं आहे, देवताच उत्तर देतात स्वर्गामध्ये की या तीन लोकांमध्ये मृत्यू लोक सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. वैकुंठ नव्हे, स्वर्ग नव्हे, कैलास नव्हे, फक्त काय आपण जिथे राहतो ते हे मृत्यू लोक आहे. का तर ह्या मृत्यू लोकांमध्ये मरण आहे. आपल्याला काय मरण आहे, का तर आपल्याला हे मनुष्य शरीर आहे, आणि ह्या शरीरामध्ये सर्वश्रेष्ठ शरीर कुठलं आहे, तर मनुष्य शरीर आहे. देवालाही शरीर आहे, शक्तिपुंजीचं शरीर आहे, परंतु त्यांना पोट नाही. काय नाही, त्यांना पोट नाही. त्यांनी केलेली भक्ती साठत नाही. आपण केलेली भक्ती आपल्याला कुठं मनुष्य शरीर पाहिजे का, स्वर्गात जायचंय का नरकात जायचंय का मोक्ष पदाची प्राप्ती करून यायची, या मनुष्य शरीराला फक्त तो अधिकार आहे. म्हणून हे मनुष्य शरीराला मोक्ष पदाची प्राप्ती होईल. म्हणून सद्गुरु तुकारामजी महाराज काय सांगतात, म्हणून परमात्म्याचे हजारो लाखो पठ्यावधी नाव आहेत. या नावामध्ये सर्वश्रेष्ठ नाव कुठलं तर राम नाम. या राम नामाने मोक्ष पदाची प्राप्ती होते सद्गुरूच्या विधीने भजन केल्यावरती. आणि तेच राम नाम आज मला सांगा, येणाऱ्या पाहुण्याला सुद्धा आपण राम राम म्हणतो, आणि अंतयात्रा काढत असताना त्या प्रेतही उचलताना राम नाम सत्य म्हणतो. म्हणून हे राम नाम सत्य, या राम नामामुळे मोक्ष पदाची प्राप्ती होते. आणि सद्गुरु तुकारामजी महाराज इथे काय सांगतात की कुठल्या संगत कुणाची करावी, तर संतांची संगत करावी. जर तुम्ही चोराची संगत केली तर एक दिवस तुम्हाला असं वाटेल की आपण चोरी करावी. दारुड्याची संगती केली तर तुम्हाला काय वाटेल, दारू प्यावाशी वाटेल. आणि तुम्ही जर संतांची संगती केली तर तुम्हाला सुद्धा वाटेल की आपण सुद्धा राम नाम घ्यावं. जसं कैलासी प्रकरण हे त्यांच्या परिवाराने हे राम नाम घेतलेलं आहे, आणि त्यांच्यामुळे आज तुम्हाला हा लाभ घडतोय. असे रामनामाची संगत केली तर काय होईल, तुमचा जन्म मरण मिटल. आणि परंतु सेवा कुणाची करावी, सेवा कुणाची करावी, तर सेवा संतांची करावी. आता कुठल्या संतांची सेवा करावी, तर सेवा करावी जे पोचलेले संत आहे आपल्या देशामध्ये, जे तुम्हाला घेऊन जाणारे संत आहेत. वैकुंठातले संत नव्हे, जे तुम्हाला घेऊन जाणारे आम्हाला देशामध्ये तुमचं जन्म मरण मिटवणाऱ्या अशा संतांची सेवा करावी. बघा सद्गुरु तुकारामजी महाराज काय सांगतात की सेवा कुणाची करावी, तर संतांची करावी. राम नाव बिना जन मोक न पाओ, मोक्ष न पाओ, नाव संचय नर देई, मृत्यु लोक बिना साधन न बजे, कीजिए राम स्नेही. राम नाम के बिना मोक्ष की प्राप्ति नहीं होती. मनुष्य शरीर ही नाम का सिमरन होता है, मृत्यु लोक में साधना करने वाले साधक होते हैं. हे परमात्मा मुझे राम स्नेही वाला बनाओ. बघा सद्गुरु तुकारामजी महाराजांनी काय सांगतात की राम नामाशिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्ती होत नाही. हे सत्य पूर्वजनांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे. कुठल्याही देवाचा बीज मंत्र काय, तर राम नाम. म्हणून आज ते त्या पदावरती बसलेले. कशामुळं, तर त्यांचा बीजमंत्र राम आहे. आणि आपण इतरत्र देवांची भक्ती, त्याच देवांची भक्ती करतो. जर तुम्ही या सद्गुरूच्या विधीनं राम नाम धारण केलं तर ह्या देवता तुमच्या कामासाठी परमेश्वराला म्हणतील की मला हे रामनाम घेणारे, विधिवत रामनाम घेणारे यांची सेवा करायला हवं. का तर त्यालाही मनुष्य शरीर पाहिजे हो. कशासाठी, तर मोक्षासाठी. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, तर मनुष्य शरीराशिवाय हे रामनाम घेता येत नाही. का तर देवतेने रामनाम घेतलं तर त्यांच्याकडे पोट नाही, ते साठून राहत नाही. आपल्याकडे पोट आहे, परंतु हे मनुष्य शरीर आपल्याला 43,20,000 वर्षातून फक्त 100 वर्षाचं आयुष्य मिळते. किती? 100 वर्षांचं आयुष्य मिळते. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला मनुष्य शरीर मिळालेलं आहे. फक्त आपल्याला ही भक्ती माहिती होती, परंतु कैलासी प्रकरणाच्या यांच्यामुळे
का असना थोडं का तरी आपल्या डोक्यात गेलं असलं तरी भरपूर झालं. आणि त्यांच्याकडे थोडी चर्चा करा, तुम्ही स्वतःची तयारी करा. हे रामनाम घ्यायचं का तर ह्या रामनाम घ्यायला पैसे लागत नाही, काही लागत नाही, फक्त मनुष्य शरीर लागतंय. आणि ते किमती मनुष्य शरीर तुमच्याकडे. देवाला सुद्धा ते मनुष्य शरीर नाही. ब्रह्म विष्णू महेश आदी माया शक्ती की आम्ही चूक केली. ज्यावेळेस आम्हाला मनुष्य शरीर दिलं होतं त्यावेळेस आम्ही काय केलं, हे राम नाम विधिवत घेतलेलं नाही. आम्ही काय केलं, त्या पदाच्या लालसेनं तिथं गेलो. काय केलं, त्या पदाच्या लालसेनं आम्ही तिथं गेलो. एक 5 मिनिटं घेऊ का? इंद्राचं आयुष्य किती आहे? 31 करोड 10,40,000 वर्ष. बघा, महाभारतामध्ये एक असा किस्सा घडलेला, महाभारताचं युद्ध 18 दिवस खेळलेला असताना युद्धाचा 14वा दिवस असतो. युद्धाचा कितवा दिवस असतो? 14वा दिवस असतो. युद्ध संपलेलं असतं आणि त्यावेळेस आभाळ आलेला असतं. प्रत्येक जण सारखे आपल्या शिबिराकडे निघालेला असतो. त्यावेळेस अर्जुनाचं सारथी कोण असतात? भगवान श्रीकृष्ण. तेही आपल्या शिबिराकडे अर्जुन दोघं निघालेले असतात रथात बसून. त्यावेळेस पाऊस यायला चालू होतो. त्यावेळेस अर्जुन काय म्हणतो, हे केशवा, तू पावसात भिजशील, तू पाठीमागे मी रथ चालव. ठीक आहे म्हणतात भगवान श्रीकृष्ण, तो रथ चालव. काही अंतरावरती रथ जातो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पाठीमागून ओरडतात की अर्जुना, रथ जागच्या जागेवर थांबव. अर्जुन आपलं घोड्याचं नार ओढतो, जागच्या जागेवर रथ थांबवतो. मग काही वेळानंतर अर्जुन म्हणतो, तो याचं कारण काय सांगा, हे रथ का थांबवला? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण काय उत्तर देतात की त्यावेळेस पाऊस चालू असतो, त्यावेळेस किड्यामुंग्यांची लाईन चाललेली असते. आणि ते म्हणतात की हे किडेमुळे घोड्याच्या टापाखाली, रथाच्या चाकाखाली येऊन मरतील. अर्जुन मोठ्याला हसतो, का तर 14 दिवसामध्ये अर्जुनानं एवढं सैन्य, शत्रू सैन्य मारलेलं असतं, त्याची गणती नसती. त्यावेळेस रती महारथी तपस्वी त्या युद्धामध्ये भाग घेतलेला असतो. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो, एवढे मारले गेलेले सैन्य, त्यावेळेस तुम्ही म्हटला का ह्याला मारू नको, त्याला मारू नको? का तर कोण ना कोण कुठल्या देवाची भक्ती प्राप्त करून तो शक्ती प्राप्त करून आलेला असतो. मग मला ह्याचं कारण सांगा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण काय कारण सांगतात ऐका, की ही जी किड्यामुंग्याची जी लाईन चाललेली ह्याच्यामध्ये सर्वात मोठा जो किडा आहे, जो कोण मुंगळा असेल, जो काय असेल ते असेल, याला 14 वेळा इंद्रपद भोगलेला आहे. किती? 14 वेळा त्याला इंद्रपद भोगलेला आहे. आणि त्याला सुद्धा 184 मध्ये जन्माला येऊ लागला. हा पुण्यवान आत्मा आहे. म्हणजे याचा अर्थ काय समजा, की 33 कोटी देवांच्या राजाला सुद्धा 184 मध्ये जन्माला येऊ लागलं. एका इंद्राचा आयुष्य 30 करोड 10,40,000 वर्ष गुणिले 14 करा. एवढा वर्ष जगणारा जीवात्मा सुद्धा 184 मध्ये जन्माला येतो. या म्हणजे भक्ती कुठली केली पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. तो अधिकार आपल्याला आहे. मग इंद्रागत इंद्रपदे मिळवायचं का कैलासी परतरागत राम नाम घ्यायचं हे तुम्ही ठरवा. बोलो सद्गुरु तुकारामजी महाराज धिन्नो धिन्नो धिन्नो. सता स्वरूपी संताने धिन्नो धिन्नो धिन्नो. राम बोलो राम सद्गुरु देवजी महाराज धिन्नो धिन्नो धिन्नो. परम दयाल सद्गुरु सुखराम जी महाराज धिन्नो धिन्नो. संत सुख सम्राट सद्गुरु सुखराम जी महाराज के ज्ञान सत्स्वरूप भगवान ने धिन्नो धिन्नो. केवली भगवंताने धिन्नो धिन्नो. जीवातारण झाले धिन्नो धिन्नो. मोक्षे मालकाने धिन्नो धिन्नो. अनंत कोटी संताने धिन्नो धिन्नो. राम सभा में राम जी राम 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 महाराज. सभी संतों को प्रणाम. सभी